आई डोकं खूप जास्त दुखतंय का? मी बाम आणू का? थोडं चेपून देते. नाही नको ग. थँक्यू सो मच बाळा. आई काय झालंय? कसला त्रास होतोय का तुम्हाला? एक त्रास असेल तर सांगू ना. खरं सांगू अमृता, शरीरापेक्षा ना मनाचं दुखणं जास्त आहे. कसला कसला जाब विचारू मी आता नशिबाला. 5 वर्ष झाली ना यांना जाऊन. अजूनपर्यंत काहीच पत्ता नाहीये यांचा. आपल्या घरी परत येतील नाही येणार काही सांगता येत नाही. माझी दोन्ही मुलं सुद्धा घर सोडून निघून गेली. ते सुद्धा परत येतील असं नाही वाटत मला आता. ओवी, अरे बाप रे, किती तो राग. काय करायचं ह्या रागाचं? राग असा नाकावर बसलाय. ठीक आहे, गिफ्ट हवंय तुला? नको? मग ठीक आहे, मी उघडतो. मला आवडतं बाबा गिफ्ट उघडायला. काय हे? हा, मला ना आठवतंय, मला मॉल मध्ये कोणीतरी म्हणालं होतं की बाबा मला ना हा खेळ हवाय, हा गेम हवाय. कोण म्हणाल होतं बरं? कोणतरी म्हणाला असेल. मला नकोय हा गेम. नकोय? ठीक आहे, मग काय करायचं आता? गेमचं बबलूला देतो. बबलूला असे खेळ फार आवडतात. तो बाहुली सोबत खेळत बसेल. मी म्हणाले नकोय म्हणून. नाही, पण मी हे गिफ्ट तू एक प्रॉमिस केले तरच घेईन. आणि ती प्रॉमिस काय असेल? तुला माझ्यासोबत बसून हा गेम खेळावा लागणार. रोज तू ऑफिसचं काम करतोस, आता माझ्यासाठी वेळ काढावा लागणार. प्रॉमिस? हा, म्हणजे एक छोटस एक महत्वाचं काम आहे. छोटस काम आहे, ते काम करून येतो, मग आपण खेळत बसू. ठीक आहे? एक छोटस काम. चालेल, पण आल्यावर नक्की खेळायचं. येस, प्रॉमिस. हा बोला. हो, निघतोच आहे. आलो. ओवी, एक काम कर, तू आता खोलीत जा आणि खेळत बस. मी काम संपवून लगेच येतो. माझी बाळगत आहे. येतो लगेच मी. बाबा किती आनंदात आहे. पण जेव्हा ह्याला कळेल मी याला न सांगता गाणं शिकणार आहे, तेव्हा हा काय करेल? माझ्यावर रागवेल की मला समजून घेईल?